नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक हो. आज गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना पराग संकुलाकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते, हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे, जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग भगवान गणेशांचा जन्म दर्शवतो. हिंदू धर्मात अडथळे दूर करणारी आणि सुरुवात आणि बुद्धीची देवता म्हणून आदरणीय हत्तीच्या डोक्याची देवता म्हणजेच गणेश. चंद्र दिनदर्शिकेनुसार हा सण सामान्यतः सप्टेंबरमध्ये. मराठी संस्कृतीत गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे. तो काळ रंगीबेरंगी सजावटीने सजलेला असतो. घरे गोड पदार्थाच्या सुगंधाने भरलेली असतात आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने हवा गुंजत असते. पुराणांसारख्या धार्मिक ग्रंथाच्या संदर्भाने गणेश उत्सवाची मुळे प्राचीन भारतात सापडतात. तथापि सार्वजनिक कार्यक्रम म्हणून उत्सवाचे आधुनिक स्वरूप 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आहे. स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळकांनी गणेशाच्या खाजगी घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमात रूपांतर केले. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यातील दरी कमी करणे आणि धार्मिक उत्सवाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा आणि सामाजिक संस्थांवर सार्वजनिक प्रवचनासाठी योग्य संदर्भ शोधणे हे त्यांचे ध्येय होते. सणाची ही पुनर्कल्पना जात आणि वर्गाच्या अडथळ्यांना ओलांडून समाजात एकसंघ शक्ती म्हणून काम करते. मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा खोल मूर्त स्वरूप आहे. हा सण भगवान गणेशाची आई देवी पार्वती गौरीसोबत कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आलेला सूचित करतो. उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. महाराष्ट्रातील कला, संगीत, नृत्य आणि नाट्य जिवंत झाल्याचा तो काळ आहे. कारागीर गणेशाच्या कलात्मक मूर्ती तयार करतात. प्रत्येक जण कथाकथन करतो किंवा एखाद्या थीमचे प्रतिनिधित्व करतो. महोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शास्त्रीय संगीत मैफिली, काव्यवाचन, लोकनृत्य, नाट्य यांचा समावेश होतो. हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचे प्रदर्शन करतात. धार्मिकदृष्ट्या सण भक्ती, शिस्त आणि एकात्मतेची मूल्य वाढवतो. गणेश उत्सवाची तयारी आणि उत्सवात पिढ्यानपिढ्या चालत आलेली विधी आणि चालीरीतींचे काटेकोरपणे पालन करणे समाविष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. घरोघरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये गणपतीची मूर्ती स्थापना करून उत्सवाची सुरुवात होते. कुटुंबे घरामध्ये गणेशाच्या लहान मूर्ती बसवतात. पूजेसाठी एक पवित्र जागा तयार करतात. उत्सव हा एक कौटुंबिक संबंध आहे. सदस्य आनंदाचा प्रसंग सामायिक करण्यासाठी एकत्र येतात. मूर्तीमध्ये प्राण ओतण्याचा विधी म्हणजेच प्राणप्रतिष्ठा. पुजारी उत्सवाची सुरुवात म्हणून गणेशाच्या उपस्थितीचे आवाहन करण्यासाठी मंत्राचा उच्चार करतात. भगवान गणेशाला फुले, धूप, दिवे आणि अन्न अर्पण करणे समाविष्ट आहे. यातील प्रत्येक अर्पणाचा प्रतिकात्मक अर्थ आहे, जो शुद्धता, भक्ती आणि 5 घटकांचे प्रतिनिधित्व करतो. मोदक एक गोड गणेशाचे आवडते खाद्य आहे. मोदक अर्पण करणे हे देवतेला खायला घालणे आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्याचे प्रतीक आहे. भक्तिगीते आणि आरती केली जाते. हा विधी देवतेबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता दर्शवतो आणि उपासनेचा
अविभाज्य भाग आहे. दररोज आरती आणि नैवेद्य यासारख्या विधींनी मूर्तीची पूजा केली जाते. भक्त स्तोत्रे गातात, मंत्र जपतात, ध्यान करतात, आध्यात्मिक वातावरण तयार करतात. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतात. हा विधी भगवान गणेशाच्या त्याच्या निवासस्थानी परत येण्याचे प्रतीक आहे. जलसमाधीची मिरवणूक, नृत्य, गाणे आणि उत्सवासह एक भव्य कार्यक्रम आहे. गणेश उत्सवाचे विधी प्रतिकात्मक आणि परंपरेने भरलेले आहेत. ते भक्ती, शिस्त आणि निसर्गाचा आदर या मूल्यांना बळकटी देतात. हा सण देवतेची उपासना आणि जीवन, एकत्रता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करण्याबद्दल आहे. कोकणातील किनारी भागात हा सण अधिक जिव्हाळ्याचा आणि पारंपरिक अनुभव आहे. हे उत्सव स्थानिक प्रथा आणि विधीमध्ये खोलवर रुजलेले आहेत. या मूर्ती सहसा लहान आणि पर्यावरणास अनुकूल असतात. माती आणि नैसर्गिक रंगांनी बनवलेल्या असतात, जे निसर्गाशी समाजाचे घनिष्ठ नाते दर्शवतात. ग्रामीण भागातील हा सण संपूर्ण गावाला एकत्र येण्याची वेळ आहे. उत्सव समुदाय चालित आहेत. प्रत्येक जण व्यवस्थेमध्ये योगदान देतो. पारंपरिक विधी, स्थानिक लोकसंगीत आणि नृत्य यावर लक्ष केंद्रित केले जाते. विशेषतः पुण्यात मिरवणुकीतील पारंपरिक ढोल आणि ताशा अद्वितीय आहेत. उत्सवादरम्यान विशेषतः ग्रामीण भागात स्त्रिया पारंपरिक गायन आणि नृत्य करतात. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जिथे स्त्रिया एकत्र येतात, पारंपरिक गाणी म्हणतात आणि वर्तुळात नृत्य करतात. अशा या गणेशाचे आज आगमन होत आहे. पुन्हा एकदा तुम्हा साऱ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.